नमस्कार. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलं तर इंदू इकडं आरतीचं खूप मन भरून कौतुक करत असते मनोज समोर, पण मनोजला त्याचं काळी मात्र फरक पडत नाही. मीनवाईल तात्या आप्पांना समजवण्याचा प्रयत्न करतात की बाबा माझ्या पोरीचा संसार मोडू नको, हे सगळं चुकीचं आहे. तेव्हा इंदुमती येऊन तिथे तमाशा घालते. नंतर वल्लरी आणि आरतीची भेट होणार आहे. बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत आरती इकडे सगळ्यांना चहा देत असते. तेवढ्यात मनोज तिथे येतो आणि म्हणायला लागतो, आई मी वल्लरीकडे जातो, चहा पितो आणि नंतर ऑफिसला निघतोय. तेव्हा इंदुमती म्हणते, काय गरज आहे तिथे जाऊन चहा प्यायची? हे बघ ना, आरतीने किती सुरेख चहा बनवला आहे. एकदा तू आरतीच्या हातचा चहा पिला ना, त्यानंतर तू दुसऱ्या कोणाच्या हातचा चहाच पिणार नाही. एकदा चव घेऊन तरी बघ ना, म्हणजे तुलाच कळेल की काय आहे. तेव्हा मनोज सुद्धा चहा प्यायला लागतो आणि तेव्हा तो म्हणतो, खरंच चहा चांगला आहे. तो म्हणायला लागतो, चहा तर झाला, आता मी जातो. तेवढ्यात तिथे आरती येते आणि म्हणायला लागते, हे घ्या तुमचा मी टिफिन बनवला आहे. तेव्हा मनोज म्हणतो, 4 दिवसाचे पाहुणे आले आहेत, आई तू त्यांच्याकडून का बरं काम करायला लावते? हे काही बरोबर नाही. तेव्हा ती म्हणते, हे याच्यात काय एवढी मोठी गोष्ट? खरं म्हणजे तर आमच्या आरतीला खूप उरक आहे आणि तिला घरकाम बोला, त्यानंतर शिवणकाम, बाकी सगळ्या गोष्टीही खूप छान प्रकारे जमतात. खरं म्हणजे आमची मुलगी सुगरणच आहे, मग तिला शांत बसता राहता येत नाही आणि तिला तर घरकामाची खूप आवड सुद्धा आहे, म्हणून तुम्ही डबा घेऊन जा. तेव्हा मनोज म्हणतो, चांगली गोष्ट आहे, चला आता मी जात आहे. मनोज लगेच तिथून निघून जातो. हे सगळं बघितल्यानंतर इंदुमतीला खूप आनंद झालेला असतो. तेव्हा ती लगेच आरतीला मिठी मारते आणि म्हणते, खरंच बाळा तू खूप भारी आहेस. हे सगळं ऐकल्यानंतर तात्यांच्या मनामधला संशय अजूनच पक्का होत जातो की नक्कीच काहीतरी गडबड आहे. ते लगेच आप्पांना बाहेर बोलवतात आणि विचारतात, आप्पा हे सगळं काय चाललं आहे? तू सांगतो का मला? हे सगळं चुकीचं आहे. तेव्हा ते म्हणतात, मला तर खरंच माहिती नव्हतं. मला फक्त इंदुताईंनी एवढं सांगितलं होतं की मुलाचं दुसरं लग्न आहे, पण मला ही गोष्ट माहिती नव्हती की ती मुलगी तुझीच असणार आहे, म्हणून मला तर हे सगळं आत्ता कळलं आहे. तेव्हा तात्या म्हणतात, आता कळलं आहे ना, मग माझ्या मुलीचा संसार मोडू नको. तिचा आणि जावई बापूंचा संसार खरंच खूप छान आहे, मग त्याच्यामध्ये तू आडकाठी घालू नको. उगाच त्यांच्या सुखी संसारावरती कोणाची दृष्ट लागता कामा नये. तेवढ्यात तिथे इंदुमती येते आणि म्हणते, कोण बोलते त्यांचा सुखाचा संसार आहे? तुम्ही सांगा ना मला, काय सुखाचा संसार आहे त्यांचा? तेव्हा तात्या म्हणतात, जावई बापूंचं वल्लरीवरती खूप जीव आहे, तुम्ही असं का बोलता इंदुताई? तेव्हा ती म्हणते, हे बघा, ते वरवरून दिसत असेल की त्यांचा सुखी संसार आहे, पण ध्रुपद तूच मला सांग ना ग, ज्या संसारामध्ये मूलबालच नसेल त्या संसाराचा काय उपयोग आहे? तेव्हा ती म्हणते, हो बरोबरच आहे, तो संसार कर निष्कामाचाच आहे ना, आणि संसारामध्ये जेव्हा घरामध्ये पाळणा चालणार नसेल मग काय फायदा त्या संसाराचा आणि त्या सगळ्या गोष्टींचा? तेव्हा तात्या म्हणतात, हे बघ, मी तुला आता स्पष्टपणे सांगतोय, माझी वल्लरी खरंच खूप मोठी वकील झाली आहे, पण समाजाचा विचार करून मी माझ्या वल्लरीचं खूप लवकर लग्न लावून दिलं. तिला खूप शिकायची इच्छा होती, पण मी तिच्या इच्छांचा कधीच विचार केला नाही. मी फक्त आणि फक्त समाजाचा विचार केला, कारण की मला असं वाटलं की आम्हाला मुलगा नाही आहे, म्हणून समाज ऑलरेडी आम्हाला खूप टोमणे देत होता, पण आता समजतंय की मुली सुद्धा खूप काही करू शकतात. आणि तसंच तुझ्या मुलीचंही काही ना काही स्वप्न असेल, ती आता लहान आहे, तिला शिकायचं असेल, तिला मोठं काहीतरी व्हायचं असेल. मी जी चूक केली ना ती आप्पा तू करू नको. तू तरी तुझ्या मुलीला एकदा प्रेमाने विचार की तिला काय करायचं आहे, तिला काय व्हायचं आहे. तिचं आयुष्य माझ्या मुलीसारखं बर्बाद करू नको. खरं म्हटलं तर तू एकदा विचार कर, तुझ्या मुलीला तर किती स्थळे येतील, पण माझ्या मुलीचं काय याचाही तुला विचार करायला पाहिजे. तेव्हा इंदुमतीमध्ये येते आणि म्हणायला लागते, काय काय चाललं काय तुमचं? स्वतःच्या मुलीचा संसार वाचवण्यासाठी तुम्ही यांच्या मनात वाटेल ते भरू नका. एवढ्या दिवसानंतर तुम्हाला शहाणपणा आला का? स्वतःच्या मुलीचं तर लवकर लग्न लावून दिलं आणि ती बॅट आमच्या डोक्यावरती ठेवली, आणि आता यांच्या मुलीचं माझ्या मुलाबरोबर लग्नाचा विचार चालला आहे, तर तुम्हाला सगळे शहाणपणा सुचतायत का? काय चाललं काय हे सगळं बोलणं अगदीच चुकीचं आहे. चला चला इथून चला, तुम्ही यांचं बोलणं ऐकलं ना तर तुमचीही बुद्धी भ्रष्ट होईल.
होईल त्यात जबरदस्ती आप्पांनाही तिथून घेऊन जातात. तर दुसरीकडे इकडे आरती आवरत असते. तेवढ्यात तिथे वल्लरी येते आणि म्हणते, काय झालं, तू अशी अचानक डचकली का? तेव्हा ती म्हणते, काय नाही, तिथे जरा आप्पा आवरत होते ना म्हणून मी इकडे आली, सॉरी सॉरी. तेव्हा वल्लरी म्हणते, एवढी काही मोठी गोष्ट नाही, मी काय तुला खाणार बिणार नाही जे तू माझ्याशी एवढी घाबरते. तेव्हा ती म्हणते, मी तुम्हाला घाबरत नाही, तुम्ही खरंच खूप भारी आहात. मला माहिती आहे ना, मी तुम्हाला पेपरमध्ये बघितलं आहे आणि पेपरमध्ये तुम्ही किती मस्त दिसता आणि काय काय बोलता हे सगळं ऐकलं आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, काय ऐकले तू माझ्याबद्दल, सांग की मला. तेव्हा ती म्हणते, तुम्ही लोकांची खूप मदत करता आणि समाजासाठी खूप साऱ्या गोष्टी करत असता, हे ऐकून वाचून मला खूप आवडतं. तेव्हा वल्लरी म्हणते, अच्छा असं आहे का, पण तुझं काय ग, कॉलेज सुरू आहे की अजून काय करते, तुझं काही स्वप्न असेल ना? तेव्हा ती म्हणते, मलाही डॉक्टर व्हायचं होतं. तेव्हा ती म्हणते, डॉक्टर व्हायचं होतं, मग तू इथे काय करते? इथे येण्याच्या मागचं कारण काय आहे सांग की मला, डॉक्टर होण्यासाठी काय काय करायला लागतं? तेव्हा ती घाबरते आणि तिथून निघून जात असते. तेवढ्यात तिथे ध्रुपद आणि तिचा नवरा येतो. ते बघता ती म्हणायला लागते की चल बाळा, आज आपल्याला पाहण्याचा कार्यक्रम करायला लागेल, मग थोडं आवरून घे. तेव्हा ती म्हणते, त्यात काय आवरायचं, मी ऑलरेडी सुंदरच दिसते ना. तेवढ्यात वल्लरीही त्यांचं बोलणं ऐकायला लागते. तेव्हा ती म्हणते, अगं जावई बापू येतील, मग त्याच्या पहिले मला असं वाटते तुला साडी नेसायला पाहिजे, लिपस्टिक लावायला पाहिजे, थोडी चेहऱ्याला पावडर लाव, म्हणजे कशी तू शोभून दिसशील. त्यांचं हे सगळं बोलणं वल्लरी ऐकते आणि बाहेर येऊन म्हणायला लागते, खरं म्हटलं तर मला तुमच्याशी बोलताच आलं नाही. कसं झालं, अचानक माझी मैत्रीण आली आणि तुम्हाला मला वेळच देता आला नाही. आता बोला ना, तुम्ही इथे का आले आहेत, नेमकं कारण काय आहे? आणि तात्यांनी मला सांगितलं आप्पा तुम्ही त्यांचे मित्र आहात. तेव्हा ती म्हणते, हो मी त्यांचा मित्रच आहे, लहानपणापासूनची आमची मैत्री आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, पण मी त्यांना तुम्हाला ओळखलं नाही हो, आणि तुम्ही सासूबाईच्या मैत्रिणी आहात ना, मग तुम्ही इकडे कसे आले आहेत, काही काम आहे का की तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी कॉलेज बघायला आले आहात? कॉलेजचं असेल तर तुम्ही मला सांगू शकता, इथे माझ्या खूप ओळखीच्या कॉलेज आहेत, इथं ऍडमिशन करण्यासाठी मी नक्कीच मदत करू शकते. तेव्हा ध्रुपद म्हणते, नाही नाही ऍडमिशन नाही, आम्ही इकडे देवदर्शनाला आलो आहोत. तेव्हा वल्लरी म्हणते, देवदर्शन आणि मुंबईला, मला सांगा ना मुंबईमध्ये कोणते देव आहेत? लोक तर गावाला जातात देवदर्शन करायला, पण तुमचं काहीतरी वेगळंच दिसते. तेवढ्यात ती म्हणायला लागते, मला वाटते तुम्ही मुंबई फिरायला आले आहेत ना, मग मी तुम्हाला मुंबई फिरवते. तसंही तुम्ही सासूबाईच्या मैत्रीण आहात, तुमच्या बरोबर तर मी राहायलाच पाहिजे ना. तेव्हा ती म्हणते, नको नको काही गरज नाही, आमचा मी बघून घेऊ. तेवढ्यात त्या गडबडीने तिथून निघून जातात. वल्लरीला त्यांचं बोलणं थोडं खटकलेलंच असतं आणि तिला समजतं इथे सगळं काळभेळ सुरू आहे. थोड्या वेळानंतर इकडे या दोघीही तेजाच्या घरी येतात. तेव्हा ती म्हणायला लागते, हिला इकडून पाठव, कारण की मला महत्वाचं बोलायचं आहे. लगेच इंदुमती मिठूच्या जवळ जाते आणि म्हणते, काय ग मिठू, आता तू काय वाचत आहे? मला तर एक समजत नाही, आता तू एवढी मोठी तर झाली, अजून इंग्लिश वाचून तुला करायचं काय आहे? अगं एक काम कर, वल्लरीला एक काम करायला सांग की आता एवढी पाहुणी आहेत, मग 2-2 ठिकाणी स्वयंपाक करायची काय गरज आहे? तिला सगळ्यांचा स्वयंपाक तिकडे बनवायला सांग ना. तेव्हा मिठू म्हणते, अच्छा असं आहे का, मग मी एक काम करते ना, मी लगेच वल्लरीला फोन करते आणि कळवते. तेव्हा ती म्हणते, काय ग तुम्ही आजकालच्या पोरी, छोट्या छोट्या गोष्टींवरती तुम्हाला फोन लागतो, एक जरा चारचीने चढ उतर कर, कशी तू जाड झाली आहे ना. तेव्हा मिठू म्हणते, तुमचं डोकं ठिकाण्यावरती तर आहे ना, इंदू का ताप तर आला नाही ना, की डोक्यात काही भरलं आहे? तुम्ही मला जाड म्हणताय, मग तुम्ही काय बारीक आहात का? तेव्हा ती म्हणते, अगं कशाला चेष्टा करते? तेव्हा ती म्हणते, तुम्ही दारू बिरू घेतली तर नाही ना, जे तुम्ही असं वागताय? तेव्हा ती म्हणते, अगं जा की, तिला विचारून ये जा, इथे उगाच टाइमपास करू नको. तेवढ्या ध्रुपद म्हणायला लागते, काय हो इंदुताई, तुम्ही मला इकडे बोलवलं तर आहे, पण अजून तुम्ही बघण्याचा कार्यक्रम सुद्धा केला नाही, तेव्हा काहीतरी तर पुढे जायला पाहिजे ना. आणि तुमची वल्लरी इतकी आमच्याशी चांगलं वागत आहे, ती इथेच आहे आणि त्यानंतर तात्या इथे आहेत, आम्हाला तर काळजी वाटत आहे. तुम्ही जे विचार केला आहे ते सगळं माहिती आहे ना. तुम्ही जावई बापूंना कल्पना तर दिली आहे ना की त्यांना बघण्याचा कार्यक्रम होणार आहे. तेव्हा इंदुमती म्हणते, तुम्ही काळजी करू नका, आपण आजच्या आजच बघण्याचा कार्यक्रम करू. तेवढ्यात आरती म्हणायला लागते, मला नाही वाटत हे सगळं करायला पाहिजे, ती वल्लरीताई किती चांगली आहे, मग मला तिच्या संसारामध्ये नाही पडायचं. तेव्हा ध्रुपद तिला अडवते
आणि म्हणायला लागते, तुला समजते का, तू काय एकटी आहेस का घरामध्ये, तुझ्या मागे तुझ्या बहिणी सुद्धा आहेत, तुझं जर लग्न चांगल्या घरी झालं तरच पुढचं चांगलं होऊ शकतं, हेही विचार कर. तेवढ्यात आप्पाही म्हणायला लागतात, हे बघ स्थळ खूप चांगलं आहे, घरचंही सगळं चांगलं आहे, आणि खरं म्हटलं तर जावई बापू खरंच खूप छान आहे, त्यांचा पगार सुद्धा चांगला आहे, मग तुला लग्न तर करायला लागेल, म्हणून तू कुठला आता हट्ट धरू नको. तेव्हा लगेच इकडे इंदुमती म्हणायला लागते, काय हो तुम्ही मुलीला का ओरडता, एवढी छान मुलगी तर आहे, उगाच तिला टोमणे देऊ नका. खरं म्हणजे माझ्या होणाऱ्या सुनेला असं टोमणे दिलेलं मला काय आवडणार नाही. आजच आपण बघण्याचा कार्यक्रम करू आणि नंतरचं नंतर बघू. थोड्या वेळानंतर इकडे तात्या वल्लरीला भेटायला आलेले असतात. तेव्हा ते म्हणतात, माय मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, काय झालं तात्या, सगळं ठीक तर आहे ना. तेव्हा तात्या म्हणतात, कसं आहे माहिती का वल्लरी, मला तुझा घेरा अभिमान आहे, कारण की तू खूप मोठी वकील झाली, तुझं पेपरमध्ये नाव येतं ना, तेव्हा या बापाला खूप गर्व होतो की आपली मुलगी एवढी मोठी झाली आहे. पण तुला माहितीये का, आता तू सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या आहेस की तुला बाळ होऊ शकत नाही, पण तरी सुद्धा तू तुझ्या सासूशी सतत भांडत असते, ते काही बरोबर वाटत नाही. तेव्हा वल्लरी विचारते, तुम्हाला सासूबाई काही बोलल्या का, जे त्या तुम्ही एवढा विचार करताय. तेव्हा ते म्हणतात, खरं म्हटलं तर सासूबाई काय बोलल्या आहेत की नाही, पण ज्या हिशोबाने सगळं सुरू आहे ना, मला असं वाटते त्या कधीही दुसऱ्या लग्नाचा विचार करू शकतात, आणि हे तुझ्यासाठी कसं होईल, म्हणजे तू नंतर काय करशील जर तुझं लग्न मोडलं तर. तेव्हा वल्लरी म्हणते, तात्या तुम्ही पहिले शांत व्हा, तुम्ही एवढा सगळा विचार करू नका, आणि तुम्ही जो विचार करताय ना तो अगदी चुकीचा आहे. दुसरं लग्न करणं एवढं सोपी गोष्ट नाही आहे. आणि पहिली गोष्ट, आता मुलींचं संसार तुटला म्हणून त्यांची आयडेंटिटी काही चेंज होत नाही. आत्ताच्या मुली स्वतःहून स्वतःचं करिअर घडवतात, आणि त्यांना त्यासाठी त्यांच्या नवऱ्याची गरज लागते असं काहीच नाही आहे. म्हणून तुम्ही या गोष्टीची तर काळजी करू नका. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे माझ्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही मुलीचा विचार सुद्धा करू शकत नाही, यांचं खूप माझ्यावरती प्रेम आहे, म्हणून तुम्ही नका ना या सगळ्यामध्ये पडू, मला माहिती आहे की नेमकं घडतंय काय. तेव्हा तात्या म्हणतात, पण वल्लरी तुझी सासू काय अशीच नाही आहे, म्हणजे तिला आता मी ओळखून बसलो आहे, तिने त्या ध्रुपद, त्या गोवर्धन आणि त्या आरतीला असंच बोललेलं नाही आहे. त्यांच्या डोक्यामध्ये मनोजच्या दुसऱ्या लग्नाचा प्लॅन सुरू आहे. तेवढ्यात तिथे मिठू येते आणि त्यांचं हे सगळं बोलणं ऐकते. तेव्हा वल्लरी म्हणते, तात्या आम्हाला सगळं माहिती आहे, तुम्ही शांत व्हा, तुम्ही नका या सगळ्यामध्ये पडू. तेव्हा तिथे मिठू येते आणि म्हणायला लागते, काय चाललं आहे, हे सगळं खरं आहे का वल्लरी. तेव्हा वल्लरी म्हणते, मिठूताई तुम्ही शांत व्हा, हे सगळं खरं असलं तरी सुद्धा सासूबाईंचा हा प्लॅन काही मी यशस्वी होऊ देणार नाही, आणि तुम्ही काळजी करू नका. त्या आरतीच्या मनाचा मी विचार केला आहे, तिला खरंच खूप शिकायचं आहे, पण त्या निर्दोष मुलीच्या मागे हे सगळं उगत चाललं आहे. तिच्या शिक्षणाचाही मी प्रश्न सॉल्व्ह करेल, आणि हे लग्न तर होऊ देणार नाही, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. तात्यांना तरी सुद्धा थोडी काळजी वाटत असते. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत. इकडे मिठू म्हणत असते, हे सगळं खरं आहे का, तुम्हाला सांग ना, इंदू काकू एवढा मोठा निर्णय कसा काय घेऊ शकतात. तेव्हा वल्लरी म्हणते, तुम्ही नका ना काळजी करू, मी आहे ना, मी या सगळ्या प्रॉब्लेमवरती काही ना काही नक्कीच सोल्युशन काढेल. तेवढ्यात इकडे इंदुमती पाहण्याचा कार्यक्रम करते, आणि मनोजला लगेच आल्या आल्या पाणी घेऊन येते. तेव्हा ती म्हणायला लागते, एक काम कर आरती, माझ्या मनाला एकदम अद्रक घातलेला फक्कड चहा लागतो, तो बनव. ती लगेच चहा बनवायला जात असते. तेवढ्यात मनोज म्हणायला लागतो, हे सगळं काय चाललं आहे, तुमचं घडतंय तरी काय. तेव्हा ते म्हणायला लागतात, अहो काय नाही, हे तर आता बघण्याचा कार्यक्रमासारखं आहे ना. तेव्हा मनोज अजून चिडतो आणि म्हणतो, ती लहान मुलगी आहे, तिला आता शिकायला पाहिजे, तुम्ही काय तिच्या लग्नाच्या मागे लागले आहेत, तुम्हाला समजतंय का तुम्ही काय वागताय आणि काय करताय. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता मनोज तर भडकला आहे, खरंच इंदूचा प्लॅन तो पूर्णपणे उद्ध्वस्त करेल, पण इंदू जो माच करते तो माच कधी उतरेल का, तिला खरंच वृद्धाश्रमाचं तिकीट कापलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर